नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, देशमुखांच्या घरामध्ये लवकरच मंगळागौर साजरी होणार आहे। तर इथे येणाऱ्या भागामध्ये मानिनी काकूंनी काव्या आणि नंदिनी या दोघींजवळ आपल्या मनातली इच्छा व्यक्त केलेली आहे। म्हणजे गणपती बाप्पांचं आगमन तर होणारच, पण त्याचबरोबर मंगळागौरसुद्धा साजरी झाली पाहिजे अशी इच्छा मानिनी काकूंनी व्यक्त केलेली असते। आणि प्रेक्षकांनो, त्यांची इच्छा घरातल्या सुना म्हणून काव्या आणि नंदिनी दोघी जणी आता पूर्ण करणार असतात। कारण त्या दोघींना मिळून इथे मानिनी काकू आणि विक्रम काका यांच्या चेहऱ्यावरती हसू आणायचं असतं। आणि त्याचबरोबर इथे रम्या आणि वसू या दोघींना धडा शिकवायचा असतो। त्यामुळे इथे आता काव्यासुद्धा मंगळागौर करण्यासाठी तयार होते आणि इथे नंदिनी आधी तयार होणार नसते, पण आतापर्यंत जे काम नंदिनी काव्यासाठी करत आली आहे ते काम आता काव्या नंदिनीसाठी करते आणि तिला समजावते की आपण आता जोपर्यंत या घरामध्ये आहोत तोपर्यंत आपण मानिनी काकू आणि विक्रम काका यांच्या चेहऱ्यावरती स्माईल आणण्यासाठी आणि रम्या आणि त्या वसू आत्याला धडा शिकवण्यासाठी आपण आता मंगळागौर साजरी केलीच पाहिजे। त्या दोघींना असं काही राबवायचं की आत्तापर्यंत जी काही कारस्थानं करत आल्यात ना त्याची त्यांना चांगली आखडण आली पाहिजे, असं इथे काव्या म्हणते। त्यामुळे प्रेक्षकांनो, मंगळागौर साजरी होणार हे जेव्हा आता रम्या आणि वसूला कळतं तेव्हा रम्या आणि वसू काव्य आणि नंदिनीला त्रास देण्याचा निर्णय घेतात। मंगळागौरीचे खेळ खेळत असताना आणि इथे बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी देशमुखांच्या घरामध्ये जल्लोषाचं वातावरण असतं, तेव्हा काव्य आणि नंदिनी दोघीजणी छान एन्जॉय करत असतात आणि त्याच्यामध्ये आनंदाच्या वातावरणामध्ये मिठाचा खडा टाकणार असतात। काव्य आणि नंदिनी यांना पडण्यासाठी त्यांच्या पायाजवळ आता तेल मुद्दामून ओतण्यात आलेलं असतं, जेणेकरून इथे आता काव्याचा पाय वगैरे मोडेल किंवा हात मोडेल आणि तिला शिक्षा होईल असं इथे वसू आत्याला वाटत असतं। त्यांच्या अपमानाचा बदला त्या काव्य आणि नंदिनी या दोघींकडून घेणार असतात। तर इथे आता काव्याला वाचवण्यासाठी तिचा पार्थ तिथे हजर झालेला असतो आणि पडणाऱ्या इथे काव्याला योग्य वेळी पार्थने पकडून वाचवलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, कशा पद्धतीने शिक्षा देऊनसुद्धा रम्या आणि वसू दोघीजणी आपली कारस्थानं थांबवत नाही, मंगळागौरीच्या कार्यक्रमामध्ये कशा पद्धतीने नंदिनी आणि काव्या यांना त्रास देतात आणि मंगळागौर साजरी करण्यासाठी काव्य नंदिनी कशा पद्धतीने होकार देतात आपण येणाऱ्या भागामध्ये सविस्तरपणे बघणारच आहोत। पण आता कशा पद्धतीने गोष्टी पुढे घडत जाणार आहेत त्या आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे नंदिनी, काव्या, पार्थ, जीवा सगळेजण एकत्र येऊन इथे रम्या आणि वसू या दोघींचं कारस्थान सगळ्यांच्या समोर आणतात, सगळे पुरावे सादर करतात आणि मग विक्रम काकांना कळतं की वसू खरी गुन्हेगार आहे, नंदिनीची या सगळ्यामध्ये काही चूक नाही आहे। तेव्हा इथे नंदिनी वसू आणि रम्याला म्हणत असते की इथे विक्रम काकांकडे बघून मी आता एक निर्णय घेणार आहे, तुम्ही या घरामध्ये राहायचं पण कुणाच्याही नजरेला नजर द्यायची नाही, मान खाली घालून राहायचं, कळलं का तुम्हाला? तेव्हा इथे आता एवढ्यावरच काही नंदिनी थांबते, पण काव्या कशी थांबणार? काव्या म्हणते आणि यापुढे मी तुम्हाला वॉर्न करून ठेवते, तुम्ही कशी माणसं आहात, चप्पल पायामध्ये कितीही मिरवली ना तरीसुद्धा चालत असताना मागच्या माणसाच्या अंगावरती चिखल उडलाच पाहिजे अशी तुमची चाल असते, ती मला माहिती आहे। आम्ही आता तुम्हाला या घरामध्ये ठेवून घेऊ, कदाचित माफसुद्धा करू, पण जर तुम्ही आम्हाला पुन्हा काही त्रास देण्याचा प्रयत्न केला ना, लक्षात ठेवा, तेव्हा मी अजिबात तुम्हाला माफ करणार नाही हं, एक गोष्ट लक्षात ठेवा। तेव्हा रम्याला बघा इथे खूपच जास्त राग आलेला असतो। त्यानंतर नंदिनी शांत होते, तिला आनंद या गोष्टीचा असतो की विक्रम काका आणि मानिनी या दोघांमधले गैरसमज दूर झालेले असतात। दोघांनी एकमेकांना आता सॉरी म्हटलेलं असतं आणि विक्रम काका मानिनीची माफी मागून तिला इथे मिठीसुद्धा मारतात आणि पुन्हा असं होणार नाही असं सुद्धा म्हणतात। तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता मानिनी काकू विक्रम काकांना माफ करतात। तेव्हा इथे काव्या आणि मानिनी दोघीजणी एवढ्यावरच थांबत नाही, इथे आता काव्या मानिनी वसू रम्याच्या रूममध्ये जातात आणि त्यांना सांगतात की या घरामध्ये आता शांतपणे झोपायचं नाही, सगळ्यात लवकर उठायचं आणि घरातली सगळी कामं करायची
आवराआवर करायची आणि त्यांना इथे कामवाल्यांसारखे आता वेगळे कपडेसुद्धा दिलेले असतात, त्यांना युनिफॉर्म दिलेला असतो घरातली कामं करण्यासाठी. त्या दोघींमुळे इथे आता खरं तर वसूमुळे, स्पेशली वसूमुळे चौघांचं आयुष्य जे काही उद्ध्वस्त झालेलं असतं आणि लग्नामध्ये 2 कुटुंबांची जी काही बदनामी झालेली असते ना, ती काही छोटी मोठी नसते. गेली 15-20 दिवस फक्त लग्नाचे भाग चालू होते तेव्हा आपण बघितलेलंच आहे कशा पद्धतीने 2 कुटुंबांची बदनामी झाली होती. त्यानंतर आता एवढ्या सगळ्या कठीण प्रसंगातून आता खरं समोर आलं की हे सगळं वसूमुळे झालं होतं. त्यामुळे मानिनी भयंकर चिडलेली असते आणि म्हणूनच तिने रम्या आणि वसूला घरातली मोलकरीण बनवलेलं असतं. तेव्हा नंदिनी आता शांत झालेली असते कारण मानिनी आणि विक्रम हे दोघेजण एकत्र आलेले असतात. तेव्हा इथे काव्य आणि पार्थसुद्धा एकमेकांबरोबर छानच बोलतात. त्यानंतरला इथे काव्य म्हणते की जन्मेजय आणि नंदिनीताई दोघेजण गणपती बाप्पांचं आता आगमन होणार आहे ना, तेव्हा आनंद निवासमध्ये बाप्पाच्या डेकोरेशनची तयारी करायला गेलेत. त्याच्यामुळे ते दोघेजण घरात नाही आहेत आता. तेव्हा मानिनी म्हणते हो का, पण मला नंदिनीशी थोडंसं बोलायचं होतं, मी लगेच फोनच करते ना तिला. तेव्हा मानिनी नंदिनीला फोन करते आणि म्हणत असते की नंदिनी, काय मग आनंद निवासमध्ये एकदम जल्लोषात गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. तेव्हा मानिनी इथे आता म्हणत असते आम्ही पण येऊ ना. तेव्हा नंदिनी म्हणते आई हे काय बोलणं झालं काय, अहो आपल्या घरचा बाप्पा आहे आणि इथे तर मी आणणारच आहे, पण आपल्या देशमुखांच्या घरीसुद्धा बाप्पांचं आगमन होणारच आहे ना. तेव्हा मानिनी म्हणते हो ग, बाप्पाचं आगमन तर आपण करायचंच, पण खरं सांगू का, ह्या सगळ्या गडबडीमध्ये आहे ना तुमच्या दोघींची लग्नानंतरची पहिली मंगळागौर साजरीच करायची राहिली ग. माझी खूप इच्छा होती तुमच्या दोघींची मंगळागौर साजरी करायची, बायकांना घरी बोलवायचं, रात्रभर खेळ खेळायचे, सगळ्यांनी मस्त छान हसायचं, खेळायचं, नाचायचं, बागडायचं, आपण सगळ्यांनी एकत्र किती मज्जा केली असती. पण ही रम्या आणि वसुताई यांच्यामुळे आपल्याला काही आनंद साजरा करता आला नाही. पण मी काय म्हणते, तुम्ही माझ्या 2 लाडक्या सुना आहात, मला तुमच्या दोघींची मंगळागौर साजरी करायची आहे, प्लीज नाही म्हणू नका ना. तेव्हा नंदिनी म्हणते पण आई आता तर खूप वेळ झाला आहे ना, आता मंगळागौर, आता तर बाप्पाचं आगमनसुद्धा झालं आहे. तेव्हा मानिनी म्हणते हे बघ, आनंद साजरा करायला वेळ काळ बघायचा नसतो आणि तसंही बाप्पासुद्धा घरी येणार आहेत, मग त्याच उत्साहामध्ये आपण मंगळागौर साजरी केली तर कुठे बिघडलं. तसेही पाहुणे रावणे घरी येतच असतात, त्यानिमित्ताने बायकासुद्धा येतील आणि छान मंगळागौर साजरी होईल, प्लीज नाही म्हणू नका ना. तेव्हा इथे आता मानिनी म्हणते काव्या तू तयार होशील ना गं प्लीज. तेव्हा काव्य आता मानिनीच्या चेहऱ्याकडे बघते आणि तिला वाईट वाटतं कारण तिला नाही म्हणता येत नाही. तेव्हा ती म्हणते ठीक आहे आई, मी इथे आता मंगळागौर साजरी करायला तयार आहे. तेव्हा मानिनी नंदिनीला सुद्धा विचारते. नंदिनी आता काव्या हिचं बोलणं ऐकते. काव्य म्हणत असते ताई अगं नाही कशाला म्हणायचं, तसे आपण दोघीजणी आता एकत्र आलो आहे. वसू आत्यांचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आला. घरामध्ये खूपच जास्त दुःखी वातावरण होतं, गढूळ वातावरण झालं होतं. मग त्या निमित्ताने देशमुखांच्या घरामध्ये आपल्यामुळे जर आनंद येणार असेल, आनंद साजरा केला जाणार असेल तर का नाही म्हणायचं ना. तेव्हा इथे आता नंदिनीला आठवतं की तिने डिवोर्स पेपरवरती साईन केले. तेव्हा काव्या म्हणते ताई मला माहिती आहे तुला काय वाटते, पण मला असं वाटतं की आपण मंगळागौर साजरी केली पाहिजे काकूंसाठी, तुला काय वाटतं. तेव्हा नंदिनी म्हणते ठीक आहे, जर तू तयार आहेस तर मी सुद्धा तयारच आहे. तेव्हा इथे मानिनी रम्या आणि वसूला सांगते की माझ्या सुनांची लग्नानंतरची पहिली मंगळागौर आहे, संपूर्ण घर लख्ख झालं पाहिजे हां, किचन हॉल सगळ्यांचे बेडरूम अगदी बाहेरची साफसफाईसुद्धा अगदी व्यवस्थित झाली पाहिजे. तेव्हा इथे आता नंदिनी घरी आलेली असते. तेव्हा मानिनी म्हणते नंदिनी तुझ्यासाठी आणि काव्यासाठी मी दोघींसाठी छान अशा साड्या आणल्यात हां, मी आणलेल्या साड्या तुम्हाला दोघींना नेसायच्या आहेत आणि तुमचे दागिने आहेत मला माहिती आहे, पण मी आता तुमच्या दोघींसाठी दागिने खरेदी केलेत, ते सुद्धा मी देणार आहे. तेव्हा इथे आता पार्थ आणि इथे जीवा दोघेही जण मानिनीचं बोलणं ऐकतात. तेव्हा इथे जीवा म्हणत असतो नंदिनी तुला जरी मंगळागौर साजरी नसेल करायची तर नको करू, मला माहिती आहे तुला आता काय वाटत असेल, खरंच तुला मनापासून मंगळागौर नाही साजरी करायची आहे ना. तेव्हा नंदिनी म्हणते नाही असं नाही आहे, पण जेव्हा तुम्हालासुद्धा माहिती आहे आपलं नातं आता कुठल्या वळणावर आहे आणि त्याच्यामध्ये मंगळागौर साजरी करायची म्हणून मला थोडंसं अवघडल्यासारखं वाटतंय. तेव्हा इथे जीवा म्हणतो ठीक आहे ना, आईला जर बरं वाटणार असेल तर काय हरकत आहे. आणि तसंही जेव्हा तुझ्यावरती इथे आत्याने आरोप केले होते तेव्हा आई तुझ्याच बाजूने बोलली, तुझ्यावरती किती विश्वास आहे तिचा, मग आता तुझ्यामुळे तुझ्या होकार देण्यामुळे जर तिला आनंद होणार असेल तर काय हरकत आहे. तेव्हा नंदिनी म्हणते जीवा
बरोबर बोलताय तुम्ही. कधी कधी काही गोष्टी आपल्या आनंदापेक्षा दुसऱ्याच्या आनंदासाठी केलेल्या कितीही चांगल्या असतात. मी आईंसाठी नक्की मंगळागौर साजरी करेन. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे पार्थला जेव्हा ही गोष्ट कळते तेव्हा पार्थसुद्धा तेच म्हणतो की काव्या, तुम्हाला मंगळागौर साजरी नाही करायची आहे ना, नका करू. तेव्हा काव्या म्हणते, मी कधी नाही म्हणाले देशमुख, मी कधी नाही म्हणाले, उलट मीच म्हणाले काकूंना की मी मंगळागौर साजरी करेन म्हणून. तेव्हा पार्थ म्हणतो, खरंच काव्या, तुम्ही होकार दिलात? माझा विश्वासच बसत नाही आहे. म्हणजे एरवी तुम्ही फिसकारता ते माहिती आहे, पण आता इतका चांगला निर्णय घेतलात ते पटत नाही हो मला. तेव्हा इथे काव्या म्हणते, झालं झालं टोमणे मारून झालं, मी हे करणार आहे. काकूंसाठी आणि काकांसाठी मी हा निर्णय घेतला आहे. आणि जाऊ दे, आपल्यामुळे जर त्यांच्या चेहऱ्यावरती आनंद येणार असेल तर माणसाला आनंद देवा. कळलं तुम्हाला? तुम्हाला काय वाटतं, मी मंगळागौर साजरी करू नये? पण तुम्हाला काहीही वाटलं तरीसुद्धा मी करणार आहे. तेव्हा इथे प्रेक्षकांनो, आता काव्य आणि नंदिनी मानिनीने दिलेल्या साड्या वगैरे नेसत असतात. आणि तेव्हा काय प्रेक्षकांनो, इथे नंदिनी आणि काव्या दोघीही अगदी सुंदर दिसत असतात. खूपच छान तयार झालेल्या असतात. मंगळागौरीची सगळी तयारी करण्यात आलेली असते. बायकांना आमंत्रणं मानिनी काकूने ऑलरेडी फोन करून दिलेली असतात. सगळ्या बायकांना बोलावलेलं असतं. तेव्हा इथे काव्या नंदिनी दोघीजणी तयार होऊन जेव्हा खाली येतात तेव्हा पार्थ आणि जीवा आपल्या आपल्या बायकांकडे बघतच राहतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानिनी म्हणत असते, बरं पार्थ, जीवा, तुम्ही आता दोघेजण रूममध्येच थांबायचं. आणि जर रूममध्ये थांबायचं नसेल ना तर बाबांबरोबर जा बरं, तुम्ही कुठेतरी सिनेमा वगैरे बघायला जा आणि बाहेरच छान लंच वगैरे करा जा. तेव्हा इथे आता जीवा आणि पार्थ म्हणतात की नाही नाही, नको नको, आम्ही काही तसंही खाली येणार नाही. मला खूपच जास्त काम आहे. म्हणजे 2-3 दिवस ऑफिसला जाणं झालं नाही ना, तेव्हा मला खूपच जास्त काम पेंडिंग आहे. ते मी घरूनच करतो ना. मी बेडरूममध्ये आहे, मी अजिबात बाहेर येणार नाही, असं पार्थ म्हणत असतो. तेव्हा जीवा म्हणतो, ठीक आहे, मी सुद्धा माझ्या रूममध्ये आहे, मी पण तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही आहे. तेव्हा इथे पार्थ काव्याकडे बघतच आपल्या रूमकडे जातो. त्यानंतर इथे काव्या खुश असते. सगळ्या बायका आलेल्या असतात. मंगळागौरीचे खेळसुद्धा आता सुरू होणार असतात. तेव्हा इथे रम्या आणि वसू दोघीजणी एकमेकींबरोबर बोलत असतात. त्या म्हणत असतात की यांना आता आनंदाने मंगळागौर साजरी करायची आहे ना, करू दे. पण ही मंगळागौर यांच्यासाठी आनंद घेऊन येणार नाही आहे, तर आयुष्यभरासाठी आता ही मंगळागौर लक्षात राहणार आहे. तेव्हा इथे विक्रम काका म्हणतात, काय रे पार, जीवा, चला येतं की नाही माझ्याबरोबर? अरे बायकांचा खेळ आहे, खेळू दे त्यांना. त्यांच्यासाठी सगळी तयारी करून ठेवली आहे. बाहेरून जेवण खावण ऑर्डर केलं आहे. मी मानिनीला इथे नंदिनी आणि काव्याला सांगितले घरामध्ये काही बनवायचं नाही आहे. तेव्हा मानिनीच म्हणाली की वसू आत्या आणि इथे आता रम्या आहेत ना, त्या घरामध्ये काही ना काहीतरी बनवतील. तेव्हा मी फक्त बाहेरून जेवण ऑर्डर केले, बाकीचं त्या दोघीजणी बघतीलच नाश्त्याचं वगैरे. तेव्हा प्रेक्षकांनो, रम्या आणि वसू किचनमध्ये काम करत असतात. तेव्हा वसू म्हणत असते की रम्या, आता ठरल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं माहिती आहे ना, तू त्या बायकांना सरबत घेऊन जा, पण एका बाजूला हातामध्ये आहे ना हे तेलसुद्धा घेऊन जा. आणि ते तेल काय करायचं आहे माहिती आहे ना तुला? या काव्याने मला इथे किचनमध्ये जेवण बनवायला सांगितलं आहे ना, इथे फोडण्या द्यायला सांगितल्यात. आता त्याच तेलाचा वापर करून तिला कसं तोंडावरती पाडते आणि तिचा पाय मोडते ना आणि हात मोडते ते बघच तू. तेव्हा इथे रम्या म्हणते, हो आई, आता आपल्या अपमानाचा बदला आपण ह्या काव्य आणि नंदिनीकडून जरूर घ्यायचा. तेव्हा एका हातामध्ये तेलाची वाटी घेऊन आता रम्या जात असते. सगळ्यांना इथे ज्यूस वगैरे देत असते. कुणाला नाश्ता हवा आहे त्यांना नाश्ता देत असते. आणि ज्या ठिकाणी आता काव्य नंदिनी उभ्या असतात त्यांच्या आजूबाजूलाच ती आता तेल ओतत ओतत पुढे निघून जाते. तेव्हा इथे काव्य म्हणत असते, काय ग ये, इतक्या काय हळू चालतेस आमच्या बाजूने? जा बरं जा, काय हवं नको ते बघा इथे बायकांना, बिचाऱ्या थकल्या असतील खेळ खेळून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानिनीसुद्धा छान अशी तयार होऊन आलेली असते. आपल्या दोन्ही सुनांना बघून खूपच जास्त खुश होते. तिने आणलेल्या साड्या काव्य नंदिनीवरती अगदी खुलून दिसत असतात आणि दागिनासुद्धा छानच दिसत असतो. मानिनीला आपल्या दोन्ही सुना किती प्रिय आहेत ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे इथे आता जेव्हा काव्य आणि नंदिनी दोघीजणी मंगळागौरीचे खेळ खेळत असतात तेव्हा काव्य किती अप्रतिम दिसत असते, एकदम इनोसंट दिसत असते. तेव्हा मानिनी तिच्याकडे बघतच राहते. तेव्हा इथे फुगडी म्हणा, त्यानंतर ग पिंगा ग पोरी पिंगा म्हणा, काग काग म्हणा, इथे सुपाने जो खेळ खेळला जातो तो म्हणा, म्हणजे सगळे खेळ ती अगदी प्रेमाने खेळत असते, शिकून शिकून खेळत असते. त्यामुळे इथे मानिनी काकूंना
जास्तीत जास्त आनंद होत असतो. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता फुगडी वगैरे खेळत असताना काव्याचा आता पाय तेलावरून सटकतो आणि त्याच वेळेला इथे आता पार्थ आलेला असतो आणि तो काव्याला इथे पडताना बघतो. जेव्हा तिचा पहिला पाय स्लिप होतो तेव्हाच पार्थला कळतं की काव्या इथे पडणार आहे आणि तेव्हा तो धावत पळत खाली येतो. तेव्हा इथे पुन्हा ती स्लिप व्हायला जाणार तेवढ्यातच पार्थ तिला पकडतो. प्रेक्षकांनो, इथे आता काव्याला पडू देत नाही आणि इथे नंदिनीसुद्धा पडणार असते. पण त्याच वेळेला जीवा तिथे येतो आणि जीवासुद्धा नंदिनीला थांबवतो. तो म्हणतो की काय झालं आहे, हे तुमच्या पायाला काय लागले म्हणून तुमचे पाय सटकतायत. तेव्हा इथे काव्या म्हणत असते, हे काय लागले, बरं झालं पार्थ तुम्ही आलात, नाहीतर आज आमचं काही खरं नव्हतं. तेव्हा आलेल्या बायका म्हणतात, काय रे पार्थ, बरोबर तुझी बायको पडणार होती तेव्हाच बरं आलास तिची मदत करायला. तुमची जोडी आयुष्यभरासाठी एकदम छान टिकेल हो. तेव्हा इथे नंदिनी आणि जीवाबद्दल सुद्धा तेच म्हटलं जातं. नेहमी दोघेजण एकत्र राहाल असा आशीर्वादसुद्धा आलेल्या बायका देतात. त्यामुळे प्रेक्षकांनो, काव्या नंदिनीला पाडण्याचा रम्या आणि वसूचा जो काही प्लॅन असतो तो इथे जीवा आणि पार्थ या दोघांनी फ्लॉप केलेला असतो अगदी नेहमीप्रमाणे. आणि त्यामुळे काव्याला कळतं हे नाटक सगळं कुणाचं आहे. तेव्हा ती इथे पुन्हा एकदा रम्याच्या एक तरी थोबाडीत देतेच आणि तिला चांगली अखळण राहावी म्हणून शिक्षासुद्धा करते.